लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 9 जागांची यादी निश्चित केली आहे। ही यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। यामध्ये बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरूर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा हे मतदारसंघ पवार लढवणार आहेत। विशेष म्हणजे नगर दक्षिणमधून निलेश लंकेंना तर माढ्यामधून रासपचे महादेव जानकर निवडणूक लढणार आहेत। साताऱ्यामधून बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या यादीमध्ये कुणाच्या नावाचा समावेश आहे ते आपण यावेळेला पाहतोय। बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, माढ्यामधून महादेव जानकर, नगर दक्षिणमधून निलेश लंके, वर्ध्यामधून अमर काळे, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, साताऱ्यातले हे 2 महत्त्वाचे पर्याय होते। त्यानंतर बीडसाठी 2 पर्याय असतील, ज्योती मेटे किंवा बजरंग सोनावणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।